आजपासून आपली प्रत्यक्ष दासबोधाला सुरुवात होते. पहिला जो संबंध दशक आहे तो सगळा नमनाचाच दशक आहे. तर आज अशी इच्छा आहे की आपला तो नमनाचा दशक पुरा करावा, कारण त्यामध्ये असा विषय फारसा काही नाही आहे. तर या दशकामध्ये सुरुवात आपण जसं नेहमीच मंगलाचरण करताना गणेशाचं स्तवन करतो तसंच इथे गणेश स्तवन केलंय. समर्थांची भाषा वेगळी आहे. माऊलींनी स्मरण करताना ज्ञानेश्वरीमध्ये जसा षडभुज गणेशाचं वर्णन करून त्यामध्ये सकल शास्त्रांचं वर्णन केलं आहे, तसं इथे समर्थांनी वर्णन करताना पहिल्यांदा तत्वरूप गणेशाचं वर्णन केलं आहे आणि नंतर आपलं लौकिक जसं गणेशाचं रूप असतं तसं जे आपल्याला पारंपरिक माहिती असलेलं जे रूप आहे त्या रूपाचं वर्णन केलं आहे. त्याच्यामध्ये एकच भूमिका आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी आहे, ग्रंथ म्हणून विशेष केली अशी, की गणेश ही देवता ज्ञानाचं तर प्रतीक आहेच आहे, पण इथे त्यांनी या संबंध विश्वाची जी जाणीव आहे, ती जी वैश्विक जाणीव ज्याला म्हणतात, ज्याला महत म्हणतात, ती सर्वदूर परमात्मा भरून राहिलेला आहे. आणि ह्या परमात्म्याचं जे अस्तित्व आहे ते कोणत्या स्वरूपात आहे, तर ते जाणीव रूपामध्ये. तर तो जो जाणीव रूप भरून राहिलेला जो परमात्मा आहे ते त्याचं जे जाणीव रूप ते म्हणजे गणेश आहे, असं धरून त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी ओम नमोजी आपण सुरुवात करूया. श्रीराम ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. आता त्याचं गुण सांगितले की आमचं अज्ञान आणि आमचं भ्रांती याचा छेद करणारा आहेस तू, सर्व सिद्धींचं फळ देणारा आहेस तू. तू आता माझ्या अंतरामध्ये भरून राहावं आणि सर्व काळ माझ्या ठिकाणी वास्तव्य करून माझ्यासारख्या वाक्शून्य असं म्हणजे मुक्याकडनं हा वेदांत वदवून घ्यावा तुझ्या कृपा कटाक्षाने. तुझी एक कृपेची निबळे वितुळती भ्रांतीची पडळे. आता पुन्हा त्याचं स्वरूप आणि त्याचं पद सांगितलं की गणेश जो आहे तो कसा आहे, तर त्याची जो कृपा झाली तर त्याच्या कृपेच्या बळाने आमच्या अंतःकरणातलं भ्रांती संशय याचं निराकरण होऊन जातं आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व तुझे. आणि काळ आमच्यावरती कुठल्याही प्रकारे अधिराज्य करू शकत नाही, म्हणजे आम्ही काळाच्या वस्तस्थानी पडत नाही. काळावरती आम्हाला नियंत्रण प्रस्थापित करता येतं. तर येता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी. म्हणाले जेव्हा तुझ्या कृपेची उडी तू घालतोस. समर्थांची भाषा कशी आहे, सगळी आक्रमक, जरा खडबडीत, थोडी धडधड धडधड खडखड खडखड असं त्यांच्या सगळ्या भाषेमध्ये. तसं इथे तुझ्या कृपेची उडीच म्हटलंय, जसं त्या मनाच्या श्लोकात म्हटलंय, उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी मुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. तर म्हणजे भगवंताचं कुठलंही वर्णन करताना सुद्धा असा एक आवेश आहे, भाषेमध्ये एक प्रकारचं गद्य पण अधिक आहे. माऊलींच्या वाणीला भयंकर गोडवा आहे, इतकी मवाळगी आहे की त्याही शब्दात त्यांनी ळ घेऊन पुन्हा उकार दिलाय आणि त्यामुळे ते आणखीन गोड केलंय. आणि यांची भाषा आहे त्याच्याही पेक्षा त्यांनी खडखडीत केली आहे. म्हणजे मराठी भाषेची गोडी हिंदी इतकी नसली तरी मराठी काही कमी गोड नाहीये, पण त्या भाषेला किती खडखडीत असावं ते समर्थांच्या भाषेत जाणं. कारण येता कृपेची निज उडी, तुझी कृपेची उडी येता काय होतं म्हणतात, विघ्ने कापती बापुडी. म्हणजे आमची विघ्न दूर जातात. होऊन जाती देश धडी नाम मात्रे. केवळ म्हणाले तुझ्या येण्यानीच किंवा आमच्या केवळ तुझ्या स्मरणानीच ती सगळी विघ्न भराभरा पळून जातात. म्हणून नामे विघ्नहर, म्हणून तुला विघ्नहर्ता असं म्हणतात. आम्हा अनाथांचे माहेर आधी करुणी हरिहर अमर वंदिती. म्हणजे सगळ्या श्रेष्ठ देवता हरिहर येतात दोघे, विष्णू आणि शिव तर झालेच, त्यासारखे इतरही सर्व देव हे तुला वंदन करतात. वंदुनिया मंगळ निधी कार्यकरिता सर्वसिद्धी. तू मंगलाचा निधी आहेस आणि म्हणून आपण मंगळाचा प्रतीक पण म्हणतो त्याला, की कुणी म्हणजे मंगळ हा दिवस, मंगळा ग्रह, त्याचा लाल रंग वगैरे वगैरे सगळं त्या मंगलाचं त्या शुभाचाच वाचक आहे तो. पण त्याबरोबर असाही त्याचा विचार केलाय. मंगळ निधी कार्यकरिता सर्वसिद्धी आघात अडथळे उपाधी बाधू शकेना. म्हणजे कार्याची सगळी सिद्धी करतो. आमच्यावरचे आघात, येणारे अडथळे, लागणाऱ्या मागे काही उपाधी, ह्या कशाचाही त्रास आम्हाला होऊ शकत नाही. जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान. तो जीवनामध्ये शांती प्रदान करणारा आहे. नेत्री रिघोनिया मन पांगुळे सर्वांगी. म्हणाले आपलं मन नेत्राने त्याला एकदा पाहिलं की नेत्री
रिघोनिया मन पांगुळे सर्वांगी. सर्व देहाच्या मध्ये ज्या देहाच्या ज्या काही उपाधी आहेत किंवा जी काही कसमस मोळे असं म्हटलं येईल की देहाची कसमस मोळे ज्ञानदेवानी म्हटलंय तर देहाच्या ठिकाणी असणारं जे चांचल्य आहे, ज्या उपाधी आहेत त्या सगळ्या निघून जातात. तुझ्या ठिकाणी आल्यावर आम्ही शांतच होऊन जातो. मनाने होतो, बुद्धीने होतो, शरीराने होतो. असं वर्णन एवढ्या या 5-6 ओव्यांमध्ये करताना आता पुढे ते म्हणतात सगुण रूपाची टेव म्हणजे शोभा महा. आता म हा म्हटलं तर चालेल, पण भाषेची शुद्धता ते फार सांभाळत नाही. त्यांनी महा म्हटलेलं आहे. तर महा लावण्य लाघव. अरे भगवंतानी म्हणजे गणेशानी हे जे लावण्य म्हणजे हे जे देखणेपण हे तुझ्या ठिकाणी प्रकट झालंय त्याला लावण्य म्हटलं. भगवंताच्या ठिकाणी म्हणजे गणेशाच्या ठिकाणी सौंदर्य नाही म्हटलं त्यांनी. पण असं जे हत्तीची सोंड असणारा चेहरा याच्यामध्ये सुंदरता कुणाला कशी दिसावी, कारण सौंदर्याचे निकष काही तिथे बसत नाहीत कुठे. ते त्याचं एवढं मोठं विशाल असणारं उदर, ही देहाच्या ठिकाणी असणारी एकूणच सुगठितता नाही किंवा त्याच्यामध्ये बद्धता नाही, म्हणजे बरोबर बांधेसूदपण नाही. असं असताना आता त्याला कसं म्हणावं की मोठा देखणा आहे. पण लावण्य ही गोष्ट अशी आहे की लावण्य हे ज्याच्या त्याच्या नजरेचा विषय आहे. कारण आपल्याकडे असं खरा त्याला अर्थ नाही, पण मराठीमध्ये म्हणताना असं म्हणतात की जसं भोजनामध्ये खूप चांगले चांगले पदार्थ जरी असले तरी सुद्धा लवण म्हणजे मिठाचं जे स्थान आहे तेच सौंदर्यामध्ये लावण्याचं स्थान आहे. म्हणजे रंग खूप गोरा आहे, केस खूप सुंदर आहेत, डोळे खूप छान आहेत, नाक अगदी सरळ आहे, उंची आहे, शरीर बांधेसूद आहे, म्हणजे नावं ठेवायला कुठेही जागा नाही. तरी सुद्धा देखणी आहे का तर लोकांनी देखणी नाहीये, पण सगळं सुंदर आहे. आणि एखाद्याच्या ठिकाणी नाक खूप सुरेख आहे का, चेहरा खूप छान आहे का, रंग खूप सुरेख आहे का, तसं नाहीये. पण जे दिसतं ती आता हल्ली आपण त्याला स्मार्ट म्हणतो किंवा आपल्याकडे त्याला लावण्य असं म्हटलेलं आहे की लावण्य आणि सौंदर्य ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सुंदर असेल ते लावण्य म्हणजे वती किंवा ती लावण्याने युक्त असेल असं नाही. जे लावण्याने युक्त असेल ते सौंदर्याच्या निकषांमध्ये बसेलच असं नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की हा जो गणेश आहे तो महालावण्य लाघव. साधं पण नाही, इतकं कौशल्यपूर्ण लावण्य त्याच्या ठिकाणी एकवटलेलं आहे की त्याचं जे सगळं रूप आहे ते छोटे छोटे दिसणारे पाय, या पायाच्या तुलनेमध्ये असणारं त्याचं एवढं मोठं पोट, त्याच्याबरोबर त्याचा तो एवढा हत्तीचा चेहरा, त्या हत्तीची ती सोंड, ती सगळी त्याच्या उदरावरती आलेली, हे सगळं जे आहे ते मोठं देखणं आहे. ते रूप मोठं मनाला प्रसन्न करणार आहे. आणि समर्थ म्हणतात ते सामान्य पण नाही, त्या लावण्याला लाघव आहे. म्हणजे मोठ्या कौशल्याने त्याला देखणं बनवले. लाघव म्हणजे आपण हस्त लाघव म्हणतो की ज्याच्या हाताचं कौशल्य आहे, तर तसं ते लावण्य बनवण्याच्या मागचं लाघव आहे, ते कौशल्य. नृत्यकरिता सकळ देव तटस्थ होती. त्यामुळे हा गणेश नृत्य करायला लागला की सगळं देवांच्या ठिकाणी मुळी ते सगळे दंग होऊन स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहतात. असं त्याच्या रूपाचं वर्णन केलंय. सर्व काळ मदोन्मत्त सदा आनंद डुलत हरुषे निर्भर उद्दित प्रसन्न वदरू. आता सर्व काळ मदोन्मत्त वर्णन केलंय. हत्तीच्या गंधस्थळातून सारखा मद पाझरतोय, त्यामुळे मदानी उन्मत्त वाईट अर्थाने नाही, पण तो सतत मद त्याच्यातून पाझरतोय. आनंदामध्ये नेहमीच आहेत. हरुषे निर्भर उद्दित, हर्षाने उद्दीपित झालेले, हर्षाने भरून गायलेले आणि असे सुप्रसन्न वदन असलेले असे गणेश, भव्य रूप वितंड, भीममूर्ती महाप्रचंड, महा शब्द वापरलाय त्यांनी. आणि भव्य रूप आहे त्यांचं, मोठं विशाल असं रूप आहे. भीममूर्ती आहे म्हणजे माहितीच आहे आपल्याला. महाप्रचंड असा देह आहे. विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला, मस्तकावरती सिंदूर चर्चिलेला आहे. नाना सुगंध परिमळे थबथबती थबथब गळती गंधस्थळे, तेथ आले षटपद पोळे झुंकार शब्दे. आणि गंधस्थळातून मध वाहतो आहे, त्यामुळे भुंजेच्या मधाकरता आलेले त्यांचा सारखा गुंजारव चालू आहे. मुरडीव म्हणजे मुरडलेलं म्हणून मुरडीव शब्द वापरलाय ते. तर मुरडीव शुंडा दंड, त्यांची जी सोंड आहे ती दंडासारखी आहे, पण ती मुरडीव आहे, शेवटी मुरडलेली आहे. आणि म्हणून सरळ सरळ आहे पण मुरडीव आहे असा. शोभे अभिनव आवाळे,
की जी गंडस्थळं आहेत ती शोभत आहेत. लंबित अधर तीक्ष्ण गळे, आणि त्यांचं म्हणणं असे की त्या सोंडेच्या खाली खालचा ओठ असल्यामुळे तो ओठ अशी बाहेर आलेली आहे की त्यामुळे ते ओठ असे गळतायत असं वाटतं. आणि त्याचं वर्णन केलेलं आहे. क्षणा मंद सत्वी, म्हणाले प्रत्येक क्षणाक्षणाला तो मंद मंद असा हळूहळू असा तो मद येतोच आहे. 14 विद्यांचा गोसावी ज्ञानाचं वर्णन केलंय. रस व लोचन ते हिलावी, थोडे अगदी बारीक आहेत म्हणाले पण ते सारखे हलवत असतात. म्हणजे लवलवी तर फडकावी, फडाई फडाई करणं थापा, म्हणाले त्यांची जी कानं जे पूर्ण हत्तीचे जे कान आहेत ते कान सारखे हलवत आहेत आणि त्यामुळे ते हलवलेले कान सारखे कानावर आपटतात. ते आपटण्याचा आवाज फडाई फडाई म्हणून आवाज त्याचा सांगितलाय की फडफड फडफड असा आवाज येतोय म्हणाले. रत्नखचित मुकुटी झळाळ, नाना सुरंग फाकती कीळ, कुंडले तळपती नीळ, वरी जळले झमकती. आता बघा झमकती शब्द त्यांचाच आहे पुन्हा. आणि रत्नखचित मुकुटी झळाळ, मुकुट आहे रत्नखचित आहे. नाना सुरंग फाकती कीळ, आता त्याच्यामध्ये विविध रत्न वापरलेली आहेत त्यामुळे वेगवेगळ्या रत्नांचा जो रंग आहे तो रंग त्या ठिकाणी पसरून राहिलेला आहे. कुंडले तळपती नीळ, आणि कानातली जी कुंडल आहेत त्याच्यामध्ये विशेष रूपाने नील रत्न वापरलंय आणि त्यामुळे तो निळा रंग फाकतो आहे. वरी जडले झमकती, त्याच्यावर आणखी जे काही जडवलेलं आहे म्हणजे कर्णकुंडलांवरती जे निळे रत्न जडलेली आहेत किंवा जडवलेली आहेत त्या निळ्या रत्नांचे रंग फाकत आहेत. दंतशुभ्र सज्जट, अगदी चांगले दात अगदी कठीण आहेत कारण ते हस्ती दंत आहेत आणि त्या दंताचं विशेष आहे म्हणून दंतशुभ्र सज्जट. रत्नखचित हेमकट्ट, त्याला सोन्यानी चांगलं मोठं सुशोभित केलेलं आहे. तया तळवटी पत्रे नीट, जसं आपण म्हणतो मुख्या घागऱ्या सोडल्या आहेत तसं त्याला लहान लहान पानड्या सोडल्या. त्या दाताच्या वरती सोन्यानी त्याला मोठं सुशोभित केलंय आणि ते त्याला जे काही वरून कवचासारखं म्हणा किंवा जे घातलेलं आहे त्याच्यावरती त्या सोन्यानी ते बनवून घातलेलं त्याच्या पुढे त्याला लहान 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 जे पानड्या सोडलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या पत्रे नीट तळपती लघु लघु, लहान लहान आहे आणि त्या सगळ्या दातांच्या इथे सोडलेल्या आहेत जे लावलेलं आहे सोन्याचं तिथे. लवट हवी तर मलपे दोंद, म्हणाले असं पोट जे आहे ते अगदी ओथंबून वाहता एवढं मोठं पोट आहे म्हणाले. लवट हवी तर मलपे दोंद, वेष्टीत कट्ट नागबंध, म्हणजे घट्ट आवडून असा नागाचा बंध आहे आणि नाग त्याला वेढलेला आहे. क्षुद्र घंटिका मंद मंद, छोट्या छोट्या घंटिका आहेत आणि त्यांचा मंद मंद नाद येतोय. वाजती झणत्कारे, आणि त्यांचा आवाज म्हणजे त्या मंद मंद घंटिकांचा आवाज येतोय. चतुर्भुज लंबोदर कासे कसिला पीतांबर, खडके दोंदीचा फणीवर हुंकार करी, म्हणाले काय हा चतुर्भुज आहेत ते लंबोदर आहेत पुन्हा वर्णन केलं. पीतांबर धारण केलेला आहे, खडके दोंदीचा फणीवर, म्हणजे तो जो नागबंध आहे त्यांनी फणा काढलाय आणि तो सारखा सारखा फणा आपटतोय आणि आवाज करतोय म्हणाले. दोलवी मस्तक जिव्हा लाळी, आता तो नाग करतोय. घालून बैसाला वेटोळी, उभारवली नाभी कमळी टकमकाप आहे, तो नाग पाहतोय सगळीकडे आणि तो फणा आपला इकडे तिकडे. नाना याची कुशम माळा, व्याळपर्यंत वरती गळा, रत्नजडित हृदय कमळा, वरी पदक शोभे. पुष्कळ प्रकारच्या माळा आहेत, सुंदर सुंदर पदक आहेत, सगळं रत्नजडित असं शोभे फरश आणि कमळ. आयुध सांगितले, अंकुश तेजाळ, चतुर्भुज गणेशाचं वर्णन केलंय. त्यामुळे एकामध्ये फरश आहे, एकामध्ये कमळ आहे, एकामध्ये अंकुश आहे आणि एकेकरी मोदक गोळ, एका हातामध्ये मोदक आहे. तयावरी अतिप्रीती, त्या मोदकावरची गणेशाचं विशेष प्रेम आहे म्हणाले. नटनाट्य कळा कुसरी, नाना छंदे नृत्य करी, त्यांना ही नृत्याचं मोठं प्रेम आहे. चार मृदंग बरोबरी, उपांग हुंकार आहे, हे मात्र विशेष आहे. मला हे बाकीचा सगळा ताल सूर त्याच्याबरोबर आहे हे इथपर्यंत ठीक आहे नृत्याला अधिक शोभा येण्याकरता, पण नृत्य करताना मधून मधून हुंकार देतात हे काही आपण अलीकडे नृत्यात कुठे पाहत नाही. ज्यांनी इथे म्हटलंय की उपांग हुंकार आहे, नृत्याचं उपांग हुंकार आहे, म्हणजे नाचताना सुद्धा विशिष्ट ठिकाणी जसा गायक समेवरती काही आघात देतो किंवा गाताना मध्येच काही शब्द उच्चारले जातात किंवा एखादा आवाज केला जातो, तसं असं दिसतंय की पूर्वी नृत्य करताना ते नाचणारे सुद्धा काही आनंदाने असे चित्कार करत असतील, हुंकार करत असतील, असं समर्थांनी वर्णन केले. ते म्हणतात की तुम्ही सगळं वर्णन करून ऐकलंय गणेशाचं रूप की फारच स्थूल आहे, ते दोन्ही असं काही सांभाळण्यासारखं नाहीये,
या लहानशा पायावरती हा उभा आहे, पण म्हणाले त्याच्या इतका चपळ कोणी नाही असं वर्णन केले. स्थिरता नाही एक क्षण, चपळ विषयी अग्रगण सगळ्यात श्रेष्ठ आहे तो, साजिरी मूर्ती सुलक्षण लावण्य खरी, असा मोठा देखणा आहे. आणि थोडं वर्णन त्यांनी बाकीचं केलंय. ते वर्णन करताना ते म्हणतात की सर्व ईश्वरांच्या ठिकाणी त्या सभेमध्ये शोभा येणारं असं परमात्म्याचं हे गणेश रूप आहे. आणि दिव्यांबरांची फाकली प्रभा साहित्यविषयी सुलभा अष्टनायका होती. आणि साहित्याच्या निर्मिती करता साक्षात अष्टनायका म्हणजे सर्व प्रकारचे गुण, सर्व प्रकारच्या विविध अशा त्या साहित्याच्या ठिकाणी असणाऱ्या विशेषता त्यांच्या समोर प्रकट आहेत. गणेशासमोर काय प्रकट नाही? नाहीतर महाभारताचं लिखाण करायला व्यासांच्या बरोबर गणेश बसलेच नसते. आणि त्यांनी सांगितलं दोघंही एकमेकांना तुल्यबळच आहे, तुम्ही थांबायचं नाही, वेग थांबवायचा नाही आणि तुम्हाला पण अडता कामा नये. त्यामुळे कुठं घालून तो सगळा विषय ना महाभारतामध्ये केलेला. ऐसा सर्वांगी सुंदरू सकळ विद्यांचा आदरू याची माझा नमस्कार साष्टांग व्हावे. असा सुंदर अशा गणेशाला माझा नमस्कार. ध्यान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होय भ्रांता. आता आपल्याला फलश्रुती सांगितली की गणेशाची उपासना का करावी, कुणी करावी, केल्याने काय होतं. तर म्हणाले ध्यान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होय भ्रांता. आमच्या ठिकाणी जर भ्रांती असेल, संशय असेल, तर तो दूर करण्याचं साधन ही गणेश उपासना आहे. त्यामुळे गणेशाची उपासना बुद्धीमध्ये प्रकाश पडावा, बुद्धी तेजस्वी व्हावी याकरता करावी. गुणानुवाद श्रवण करिता मोळे सरस्वती. म्हणजे आम्ही गणेशाचे गुणानुवाद गातो, ते सरस्वती ऐकते आणि त्यामुळे ती अधिक प्रसन्न होते. याचा अर्थ आम्ही गणेशाची उपासना केल्याने आम्हाला सरस्वती प्रसन्न, म्हणजे विद्या आम्हाला प्राप्त होते. जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव वापुडे किती, असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंता. म्हणाले सर्व देवता त्याची उपासना करतात, त्याची प्रार्थना करतात. तर म्हणाले आम्ही मानवानी त्याची प्रार्थना करावं यात काय विशेष आहे. पण तरीही म्हणाले असो प्राणी मतिमंद, म्हणजे मानवामध्ये सुद्धा जो मतिमंद आहे त्यांनी तर अवश्य तेही गणेश चिंतावा, त्यांनी सुद्धा गणेशाची उपासना करावी. त्याची मतिमंदता दूर झाल्याशिवाय राहणार नाही. जे मूर्खाव लक्षण जे का हिणाहुनी हीण तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषय. गणेशाच्या उपासनेने मनुष्याला बुद्धी प्राप्त होतेच होते. म्हणजे गणेश हा बुद्धिदाता आहे याची विशेषता त्यांनी आणखी अधिक विशद करून स्पष्ट करून सांगितली. ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कलव चंडी विनायका. आता आपल्याकडे वचन आहे की कलियुगामध्ये कोणत्या देवता अधिक फलप्रद होणारे आहेत. तर असं वर्णन केलं आहे की कलियुगामध्ये चंडी म्हणजे देवी आणि विनायक या दोन देवता विशेष फल देणारे आहेत, म्हणजे लवकरात लवकर फलप्रद होणारे आहेत, म्हणून त्यांची उपासना करावी. तर ते म्हणतात की सप्रचित या युगामध्ये, या कलियुगामध्ये प्रचिती आहेच की विनायकाची उपासना केली आहे आणि मनुष्याला त्याचं फल लाभलं आहे. तसंच देवी उपासना केली आहे आणि त्याचं फल त्वरित लाभलं आहे. तर हे वचनच आहे म्हणाले. मग गणेशाची उपासना करावीच करावी असं समर्थांनी पुन्हा एकदा आग्रहाने सांगितलं. ऐसा गणेश मंगलमूर्ती तोम्या स्तविला यथामती वांछा धर्मी चित्ती परमार्थाची. परमार्थ विशद करता यावा ही इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये धरून गणेशाचं स्तवन केलं आहे. आता मंगलाचरणामध्ये सामान्यतः आपल्याकडे पद्धतच पडली आहे की सगळ्या पोथ्या असो, ग्रंथ असो, त्याच्यामध्ये साधारण गणेशाची जे स्तवन केल्यानंतर, महिमा गायल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर शारदेची प्रार्थना केली जाते. तसंच यांनी आता शारदा स्तवन केलं. पण समर्थांचं शारदा स्तवन जितकं सुंदर आहे तितकं क्वचित कोणाचं असेल. अप्रतिम स्तवन. त्या शारदा स्तवनामध्ये आपल्याला शक्तीचं सामर्थ्य समजतं की परमात्मा जो आहे, जो आम्हाला आज प्रकट आहे, ज्याच्याविषयी आम्ही आज बोलतो, तत्वज्ञानाची भाषा करतो, त्याला जाणावं अशी इच्छा करतो, ज्याचं दर्शन व्हावं, साक्षात्कार व्हावा असं आम्हाला वाटतं. असं जे परमात्मा स्वरूप आहे ते कुणाच्या कृपेने आहे? ते ह्या शारदेच्या कृपेने, ते ह्या शक्तीच्या कृपेने. जो परमात्मा शारदेच्या पलीकडे आहे, जो निर्गुण आहे, जो निराकार आहे, जो शक्तीच्या बरोबर युक्त झालेला नाही, असा जो परमात्मा आहे, असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे ते आम्हाला अज्ञात आहे.
आणि म्हणून उपनिषदांनी सुद्धा त्याचं वर्णन करताना म्हटलंय की तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते, की परब्रह्माचं मूलभूत स्वरूप असं आहे. उपनिषद सगळं वर्णन करतायत, त्याच्या साक्षात्काराचं करतायत, तत्वज्ञान म्हणून पुष्कळ चर्चा करतायत. पण मूळ परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? तुम्ही उपासना जिथपर्यंत करता आहात त्याच्या पलीकडेच आहे. तुम्हाला निर्गुणाचं आकलन झालं असं जरी वाटलं तरी पुन्हा तो त्याच्या पलीकडेच राहतो. म्हणजे जे त्याचं भावणारं, जे त्याचं आम्हाला रुचणारं असं जे रूप आहे ते रूप आम्ही साक्षात्काराच्या स्वरूपात, दर्शनाच्या स्वरूपात, पूजनाच्या स्वरूपात, अर्चनाच्या स्वरूपात, स्मरणाच्या स्वरूपात आम्ही ते भजतो. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे तो आहे. आणि जे सगळं जिथपर्यंत आम्ही करतो तिथपर्यंत त्या परमात्म्याचा प्रांतच नाही. समर्थ म्हणतात तो सगळा प्रांत ह्या शक्तीचाच आहे, तो सगळा प्रांत ह्या शारदेचाच आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता, म्हणजे ब्रह्मदेवाची कन्यका. शब्द मूळ वागदेवता माहम माया, म्हणजे ही मूळ वाणीची देवता आहे. आणि जे उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दाचे अभ्यंतर उकलून जावी. शब्दाचा आतला अर्थ जो आहे तो सुद्धा उकलून दाखवण्याचं सगळी शक्ती तिची आहे. तुम्ही जे म्हणाल त्याच्याबद्दल जे सामर्थ्य आहे, जे कौशल्य आहे, जी विशेषता आहे, जे प्रकटीकरण आहे, जे शोभा आहे, जे सौंदर्य आहे, ते सगळं तुम्ही जे म्हणाल ते फक्त रूप आहे, ते शारदेचं आहे. जे योगियांची समाधी, योगी समाधी घेतो, समाधीमध्ये आनंद मिळवतो, समाधीचं सुख आणि आनंद अनुभवतो. जे धारिष्ठांची कृतबुद्धी, जे धीर पुरुष आहेत, अशा धैर्यवान पुरुषांची जी कृतार्थ झालेली बुद्धी आहे. आपल्याकडे धैर्य हा शब्द जो मनुष्य तितिक्षेला पूर्ण टिकला आहे त्याच्याकरता वापरला. म्हणजे उपनिषदांनी जे तत्ववेत्ते पुरुष आहेत त्यांच्याकरता ते धीर आहात असा शब्द वापरला. की हे सगळं प्राप्त करेपर्यंत माणसाच्याकडे धैर्य राहिलं पाहिजे. पण आता हे केव्हा मिळणार, आता हे नाही मिळत आहे मग द्या सोडून, म्हणजे हे फारसं प्राप्त होण्यासारखं दिसत नाही. ही जी माणसाच्याकडे जी बुद्धीची चंचलता आहे, जी ज्याची संपली आहे, असा जो आहे तो धीर पुरुष आहे. म्हणून जे धारिष्ट्यांची कृतबुद्धी, कृतार्थ आहे, पूर्ण कार्य करण्याकरता समर्थ आहे अशी जी बुद्धी आहे, जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकली, की धीर बुद्धी का राहू शकते? कारण त्या ठिकाणी विद्या आणि अविद्या या दोघांच्याही उपाधी सुटल्या आहेत. समर्थांनी पुष्कळ तत्वार्थच मांडला आहे, गहनच मांडला आहे. पण समर्थांचे शब्द फार साधे सोपे असल्यामुळे वाटतं की समर्थ खूप सोप्या भाषेत बोलतात. समर्थ इथे म्हणतात की जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकली. कशाचा संदर्भ दिला समर्थांनी? ईशावास्य उपनिषदाचा संदर्भ दिला. विद्यया अमृतम अश्नुते, अविद्यया मृत्यूम तीर्थ, म्हणजे अविद्यया मृत्यूम तीर्थ, विद्यया अमृतम अश्नुते. अविद्येने काय होतं की अविद्या आम्हाला प्राप्त झाली, म्हणजे कर्मानी आम्ही जर काहीतरी साधन करत राहिलो, कर्मकांड करत राहिलो, तर त्या कर्मकांडाने आम्ही मृत्यूम तीर्थ, मृत्यूला तरुण जातो, मृत्यूच्या पलीकडे जातो. म्हणजे मनुष्याला अविद्येमध्ये किंवा कर्मकांडामध्ये किंवा ज्ञान न होता, आता आपण पुष्कळ आवडीने काही ऐकतो, काही वाचतो, काही ईश्वराची उपासना करतो, पण ईश्वराविषयीचं आम्हाला कुठे यथार्थ ज्ञान आहे? आम्हाला काही त्याचं यथार्थ ज्ञान नाही. आम्ही आपला प्रयत्न करतो त्याला समजून घेण्याचा, पण आपण त्याच्याविषयी अज्ञानीच आहोत. थोडे तंत्रानेच त्याच्यापर्यंत जातो की नाही बाबा त्याची पूजा तरी करावी, त्याचं नामस्मरण तरी करावं, त्याच्या वेळी त्याच्याविषयीचा आपल्या मनातला प्रामाणिक भाव तरी प्रकट करावा. पण हा प्रकट करत असताना सुद्धा 100% त्याच्यावर आम्ही विसरलोय. 100% आम्ही त्याच्यावरती आमच्या सगळ्या चिंत्या, आशा, आकांक्षा, सगळ्या गोष्टी टाकून निर्धास्त झालो असं होत नाही. आमचं सगळं आम्ही त्याच्यावर सोपवू केव्हा? की जेव्हा आम्ही त्याच्या बाबतीत निश्चिंत होऊ तेव्हा, जेव्हा त्याच्याविषयी आमच्या मनात संदेह नाही तेव्हा, जेव्हा त्याच्या सामर्थ्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये पूर्ण विश्वास, श्रद्धा आहे तेव्हा. विश्वास कुठपर्यंत आहे? अनुभवानी. गजानन महाराजांची पोथी वाचली, मला 4 वेळा अनुभव आला, म्हणजे गजानन महाराजांवर माझा विश्वास बसला. पण ईश्वर आहे, परमात्मा आहे, तो परमात्मा मला दिसणार आहे कुठे आहे? ईश्वर तो मला दिसणार नाही, पण माझी ईश्वरावर श्रद्धा आहे. कारण या श्रद्धेकरता मला काही इथे प्रयोगाने तो ईश्वर मला सिद्ध करून मिळालेला नाही.
म्हणजे त्यांनी मला एक अशी काही चुणूक दाखवली नाहीये की माझी श्रद्धा बसायला, की त्यांनी मला एक असं इकडे छोटंसं दर्शन दिलंय, त्यावेळेला बघ तुला अगदी छोटंसं दर्शन दिलंय मी, हा एक छोटासा प्रसंग घडवला, आता याच्यावरून माझ्यावर विश्वास ठेव, असं काही ईश्वर आमच्याकरता घडवत नाही. पण ईश्वरवादी आस्तिक आम्ही जे असतो त्यापुरतं माझी ईश्वरावर श्रद्धा आहे. हे जी श्रद्धा आहे ना, या श्रद्धेकरता प्रयोगाने तपासून पाहावं लागत नाही. ही श्रद्धा जी असते त्याला प्रयोगाने तपासून घेण्याची ती सप्रचित श्रद्धा. समर्थ म्हणतात त्याची प्रचिती घ्या. तुम्ही श्रद्धा ठेवा या सूत्रावरती, पण नुसती का श्रद्धा ठेवता मग तुम्ही? मग घ्या ना त्याची प्रचिती, तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा अनुभव घ्या ना. आणि आमच्या मनामध्ये निष्ठा कशी निर्माण होते, विश्वास कसा निर्माण होतो की अरे नाही अमुक प्रसंग आला, त्या प्रसंगात मी अक्कलकोट स्वामींना काही सापडलं, त्यानंतर काही आला पुन्हा मी स्वामींना म्हटलं स्वामी तुम्ही त्यातनं बाहेर काढलं, यातनं काढा यातनं काढा. प्रत्येक वेळी मी अक्कलकोट स्वामींना शरण जाते आणि प्रत्येक वेळी त्यांनी माझं कल्याण केलं. त्यामुळे माझी त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, माझी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. आता तेव्हा श्रद्धा बसते म्हणजे आम्ही त्याला सप्रचित श्रद्धा ठेवायला जातो. ते आम्हाला प्रचिती आली म्हणून आम्हाला असं वाटतं की स्वामी महाराज आमचं काम ऐकतात, आम्ही जे मागतो ते देतात. तर इथे त्यांनी असं म्हटलंय की ह्या ज्या गोष्टी आहेत की अविद्येने मृत्यू तीर्थवा, अविद्येने मृत्यूतून आम्ही बाहेर पडतो. विद्येया अमृतम अश्नुते, विद्येने अमृतत्वाची म्हणजे अमरत्वाची प्राप्ती होते. हे उपनिषदांनी फल सांगितले. समर्थ म्हणतात ह्या दोन्हीनी काय झालं, पुढे आपल्याला येणार आहे म्हणून आधी बोलत नाही. म्हणजे अमर म्हणजे जे देवत्वाला प्राप्त झाले ते तरी काय कायमचे अमरपट्टा येऊन राहिले का? नाही राहिले. मग यांना इथे असं म्हणायचंय की विद्येने जे फल प्राप्त होतं आणि अविद्येने जे फल प्राप्त होतं या दोघांच्या पलीकडे जे राहतं, जे परमात्म स्वरूप आहे, म्हणून ते धारिष्ठांची कृतबुद्धी ते कृतार्थ झाले. विद्या आणि अविद्येच्या फलाच्या पलीकडे गेलेले आहे. उपाधी तोडून टाकली, त्या दोघांच्या उपाधी तुटतात की विद्येने मला हे प्राप्त व्हावं, अविद्येने मला ते प्राप्त व्हावं, दोन्ही शिल्लक राहत नाही म्हणाले. जे महापुरुषांची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या, त्यांनी असं म्हटलं. अगदी तुकाराम महाराजांच्या चालीवर आहे. तुकाराम महाराज त्यांचे समकालीन आहे, पण यांनी पण तोच प्रकार किंवा काव्याला ती धाटणी वापरली. जे महंतांची शांती, जे ईश्वराची जे महापुरुषाची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या, म्हणाले तुर्यगा अवस्था, जीवाच्या अवस्था लौकिकात दिसणाऱ्या तीन, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या तीन अवस्था आपल्याला लौकिकात आपण रोज अनुभवतो. त्याच्या पलीकडची जी अवस्था आहे ती तुर्यगा आहे. या अवस्थेविषयी म्हणताना तुकाराम महाराजांनी म्हटलंय मुक्ती तो परिणली नोवरी. तुकाराम महाराज म्हणतात मुक्तीच्या गोष्टी आम्हाला काय सांगतात, आम्ही त्या मुक्तीला तर आमची सलज्ज वधू असावी अशी ती मुक्ती तर आम्हाला नववधू होऊन आमच्या ठिकाणी नटून थटून सजून आमच्या समोर उभी आहे की घ्या याचा स्वीकार करा, ही तुमची वधू आहे असं म्हणाले. मुक्ती तो परिणली नोवली. आता आम्हाला मुक्तीचं काही कौतुक नाही, कारण ती तुमची पत्नी झाली आहे. तोच दृष्टांत किंवा तेच स्वरूप इथे वर्णन करताना समर्थांनी वापरले. जे महापुरुषाची भार्या म्हणजे ह्या सत्पुरुषांची, कोण महापुरुष? धारिष्ठांची कृतबुद्धी. ज्या धारिष्ठांना कृतबुद्धी मिळाली असे जे धीर पुरुष आहेत त्या महापुरुषांची ही भार्या म्हणजे पत्नी आहे. कोण? अति संलग्न अवस्था तुर्या, परमात्म्याच्या अति संलग्न, अति जवळ, अति निकट, परमात्म्याच्या जवळ नेऊन ठेवणारी जी अवस्था आहे ती जी तुर्यगा अवस्था आहे ती अवस्था आहे. ती अवस्था यांची भार्या म्हणजे पत्नी होऊन राहिली आहे. जये करिता महत्कार्या प्रवर्तले साधू, साधू पुरुष, सज्जन पुरुष जे मिळवण्याकरता प्रवर्तित झाले आहेत, उद्युक्त झाले आहेत, ते तर यांच्या ठिकाणी यांना घरातच प्राप्त झालेलं आहे. जे महंताची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती, नैराश्य, शोभा, आता सगळ्यांचं वर्णन करत जात आहे. ते महंताला जी शांतता लाभते, ईश्वराला जी शक्ती प्राप्त होते, ज्ञानांना जी विरक्ती प्राप्त होते, जे वैराग्याला भूषण असणार आहे असं जे सगळं स्वरूप आहे. शारदे हे सगळं तुझं रूप आहे, हे दुसऱ्या कुणाचं सामर्थ्य नाही. जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीला विनोदाची मोडी, आपण आदि पुरुषी दंडी मारून राहे, म्हणाले दडी मारून राहे. म्हणाले स्वतः आदि पुरुषाच्या ठिकाणी दडी मारून राहतो, पण अशा अनंत गोष्टी निर्माण करणं, त्याला स्थापन करणं, त्याचा लय करणं, म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारक कोण आहे तर तूच आहेस.
जे प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी नाडळे, दयेचा पार न कळे ब्रह्माधिकाची. म्हणाले हे सगळं बघितलं, विचार केला तर ही कुठे दिसत नाही, प्रत्यक्ष पाहिलं तर हिचा सगळा पसारा दिसतो, पण म्हणाले आपण आदि पुरुष, दयेचा पार न कळे ब्रह्माधिकाची. जिचा पार ब्रह्माधिकांना सुद्धा लागत नाही अशी ही आदिमाया आहे. आता लावण्य स्वरूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी वदोनी उभा संसार नासी. पुन्हा तोच विषय, उत्पत्ती स्थिती लयाला ही कारक आहे. जे मोक्ष श्रिया महामंगला, म्हणजे मोक्ष हे स्वरूप सुद्धा तीच आहे. पण शेवटी मोक्ष मोक्ष तरी काय, म्हणजे समर्थ प्रत्येक ठिकाणी शंकराचार्यांनी जो अजातवाद सांगितलेला आहे की एका परब्रह्माशिवाय काहीही दुसऱ्याला अस्तित्व नाही, म्हणजे तिथे पण पुढे आलंच आहे, अगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. परमेश्वराच्या बाजूने हे सगळं पुढे निर्माण झालेलं आहे, ते त्याच्यापर्यंत काहीच पोचत नाही, त्याच्या दृष्टीने ते काहीच घडलेलं नाही. आणि म्हणून इथे त्याच चालीवर त्याच पद्धतीने ते इथे म्हणतात की हा मोक्ष तरी काय आहे, एका मर्यादेपर्यंतची स्थिती आहे. म्हणून त्यांनी इथे वर शब्द, सगळे शब्द बारीक बारीक विचाराचं घेतलं ना, त्या प्रत्येकाचं जी योजना आहे ती फार काटेकोरपणे असते. त्यांनी इथे जसा शब्द वापरलाय ना की ही अति संलग्न अवस्था तुर्या. तुर्या ही परमेश्वराच्या अति संलग्न अवस्था आहे. संलग्न आहे म्हणजे तीच अवस्था आहे असं म्हटलं नाही, अनुभवण्याची अवस्था आहे. कुठेतरी त्याला अनुभव शिल्लक आहे, कुठेतरी त्या जीवाचा जीवभाव शिल्लक आहे, कुणीतरी अनुभवणार आहे, त्या तुर्यका स्थितीला पोचणार आहे. शेवटी त्यांना काय म्हणायचं, शेवटी यातलं काहीच नाही, एका परमात्म्याशिवाय काही नाही, एकमेवा द्वितीय ब्रह्मच आहे. आणि म्हणून ते म्हणतात मोक्षश्रिया महामंगला, जे 17वी जीवन कला. माऊलींचंच पुन्हा आपण म्हणूया तत्वज्ञान पुढे ओढलंय. माऊलीने म्हटलंय की ही 17वी जीवन कला आहे. त्यांनी 6व्या अध्यायामध्ये वर्णन करताना सांगितलंय की त्या षोडश कला हे जग निर्माण, उपनिषदाचाच पुन्हा आधार आहे. उपनिषदांनी हा विषय मांडला आहे की हे सगळं सृष्टी, हे सगळं जगत, हे सगळं ब्रह्मांड ज्याच्यातून निर्माण झालेलं आहे त्यात काय काय आहे. त्यांनी सांगितलं हे सगळं ब्रह्मांड ज्यातून निर्माण झालंय त्या 16 कला आहेत. फक्त त्या 16 कला कोणत्या मानायच्या यात काही उपनिषदांमध्ये भेद आहे. कुणी कोणत्या 16 कला मानल्यात, कुणी कोणत्या 16 कला मानल्यात, असं त्याच्याविषयी आता आपल्याला काही करायचं नाही. पण जी चैतन्याची कला आहे ती ही 17वी कला आहे. आणि म्हणून आपल्याकडे सगळं जे 16चं व्रत आहे ना ते ह्याच्याशीच निगडीत आहे. जसं मंगळागौरीचं व्रत आहे ते जनन क्षमते करता आणि प्रजनना करता आणि उत्तम संतती करता असलेलं ते व्रत आहे. त्यामुळे संतती कशी असावी, प्रभू रामचंद्र कसे होते, प्रभू रामचंद्र हे षोडश कलांनी युक्त होते. म्हणजे षोडश कला ज्यांच्या ठिकाणी विकसित अवस्थेत पूर्णपणाने विराजमान होत्या, म्हणजे ती नववधू जी आहे ती हे मंगळागौरीचं व्रत का करते, ज्याच्यामध्ये 16 पत्री, 16 मुली, सगळं 16-16चं महात्म्य. त्या ज्या षोडश कला आहेत त्या षोडश कलांनी युक्त असणारा असं तिला संतान प्राप्त हो, म्हणून त्या संताना करता असणारं ते व्रत आहे. तर ह्या जगामध्ये, ह्या प्रवृत्तीपर जगामध्ये 16 कला विद्यमान आहे. आणि या प्रवृत्तीपर जगाच्या पलीकडे असणारं जे परमात्मा स्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे, ती 17वी कला आहे. त्याला माऊलींनी जीवनकला म्हटलंय, तिथे पण यांनी जीवनकळाच म्हटलंय. जे 17वी जीवनकळा ते सत्वलीळा सुसीतळा लावण्यखंड. म्हणजे ही जी 17वी कळा आहे, पुन्हा ती तूच आहेस शारदे, तुझ्याशिवाय कोणी वेगळं नाही. अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, तो जो परमात्मा अव्यक्त आहे त्याला व्यक्त कोणी केलं, तूच केलंस. विस्तारे वाढली इच्छाशक्ती, जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा. सद्गुरूची जी कृपा आहे ती सुद्धा तूच आहे. सद्गुरु जी कृपा करतात म्हणजे शेवटी काय, जे जे दृश्य आहे, जे जे अनुभवाच्या कक्षेत आहे ते ते फक्त तुझं रूप आहे. जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारा सार, भवसिंधूचा पहिलं पार पाहावी शब्द वळे, असं बरंच वर्णन केलंय त्यांनी. आणि मग पुढे असं त्यांनी म्हटलंय की जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरुपमाची उपमा, जये करिता परमात्मा ऐसे बोली, जे हरिभक्तांची निजभक्ती, म्हणजे भक्तांच्या ठिकाणी असणारं प्रकट होणारं जे भक्तीचं रूप आहे ते सुद्धा तूच आहेस. नंतर अंतर्निष्ठांची अंतरस्थिती,
ज्यांच्या ठिकाणी अंतरंग साधना दृढवलेली आहे, असे अंतरनिष्ठ आहेत, त्यांची जी अंतरंगाची स्थिती आहे ती पण तूच आहेस. पण हे सगळं लौकिकच आहे ना, पुन्हा त्यांच्या ठिकाणी ते प्रकट झालंय ना. त्यामुळे ते म्हणतात जे जीवनमुक्तांची मुक्ती सायोज्यता, सायोज्य मुक्ती सुद्धा तूच आहेस. जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी, जे थोरा थोराची गोळी जाणपणे. आता हे सगळं वर्णन जवळजवळ आता इथे 23व्या ओळीपर्यंत आपण आलो. हे वर्णन तिच्या रूपाचं करत नेलं आणि ते शेवटी आता जसं आपण अगदी सार रूपाने म्हणून किंवा अगदी थोडक्यात म्हणून ते म्हणतात जे जे दृष्टीने देखील. आता त्या शारदेची व्याख्या केली त्यांनी की जे जे दृष्टीने देखील, जे जे शब्द ओळखील, जे जे शब्दांनी जाणता येतं, जे जे मनास भासले तितुके रूप जाईल. म्हणजे हे सगळं तिचे रूप आहे. जे दृष्टीने पाहता येतं, जे शब्दांनी ओळखता येतं, जे जे मनाला जाणवतं. पुन्हा उपनिषदांचा आधार घेतला. यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासन. जिथे वाणी मनासहित परत येते ते परब्रह्माचं रूप आहे. पण जिथे वाणीला आधार आहे, जिथे मनाला आधार आहे, जिथे दृष्टीला आधार आहे, जिथपर्यंत हा आधार आहे तिथपर्यंत शारदे तुझंच रूप आहे. आता कुठे अजून थोडं पुढे जाता येईल की बुद्धीची जी जाणीव आहे, त्याला माऊलींनी शब्द फार चांगला वापरलाय, बुद्धीची पुळिका असा शब्द वापरलाय. म्हणजे जसा फार माऊलींचे शब्दच सुंदर आहे. आता आपण एखाद्या धान्याचा कण म्हणतो, माऊली कण जशी ती लहान मुलं अशी गोडगोड बोलतात ना, म्हणजे जसं बाबा म्हणायचं, तर ती काही लहान मुलं आपल्या बाबांना बाबा नाही म्हणत, माझी बाबुडी असं ती लहान मुलं म्हणतात. ते गोडवा आहे त्या मुलांचा. तर लाड आपल्या वडिलांवरचा व्यक्त करताना जशी मुलं त्या शब्दाला गोडवा आणतात, तसे माऊलींचे गोडवा आणलेले शब्द आहेत. तर इथे पुळी म्हणजे एखादी आलेली आपल्या हातावरती छोटासा वारकाचा खसखशी एवढा फोड म्हटला तरी सुद्धा पुळी. पण ते पुळी म्हणजे पुळी का म्हणतात? आता कण धान्याचा कण आहे, तर ते कण म्हणत नाही, कणिका म्हणतात. की त्याची कणिका आहे. कणिका म्हणजे आता कसं वर्णन करायला काही वेगळं नाही, छोटासा कणच आहे, पण शब्द कसा गोड आहे बघा. तसं इथे त्यांनी म्हटलंय की यतो वाचू निवर्तनते अप्राप्य मनसा सह. माऊली म्हणते की बुद्धीची पुळिका विरे. पुळिका विरे म्हणजे अगदी एवढासा खसखशी सारखा कुठे कण एवढीशी ती आलेली आंघोळा असावं, अगदी बारकाचं आलेलं ते जसं असावं, ते सुद्धा शेवटी अनुभव घेताना अनुभवाच्या कक्षेमध्ये ती बुद्धीची पुळिका तो अनुभव घ्यायला शेवटापर्यंत गेलेली असते. आणि ती तेवढीशी का असेल ना, पण ती अनुभव घेते. इथे त्यांना तसंच म्हणायचं आहे की शेवटी तो कण का असे ना, तो सुद्धा हे शारदे ते तुझंच रूप आहे. की त्या जाणीव रूपाने जो तो अनुभव घ्यायला जातो, ते अनुभवाचं सुद्धा रूप तुझंच आहे. म्हणजे जिथे मन पोचतं त्या मन शब्दामध्ये बुद्धी पण अंतर्भूत आहे. की जो शेवटपर्यंतचा येणारा समाधी स्थितीतला अनुभव आहे, त्या अनुभवाशी सुद्धा परब्रह्माला काही घेणं देणं नाही. तो सगळा जो काही विलास आहे तो तुझाच आहे. सगळं जे काही वैभव आहे ते तुझंच आहे. स्तवन भजन भक्ती भाव माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणं. समर्थांनी आता शेवटी सांगितलं की इतकं मी वर्णन केलं खरं, पण मला तर तुम्हाला वर्णन करून किती सांगू, याचा अनुभव घ्या. जो याचा अनुभव घेतो तोच ते जाणू शकेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की स्तवन भजन भक्ती भाव माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणं. हे जे वचन मी जे सांगतोय आपल्याला की ही सगळी कक्षा या शारदेचीच कशी आहे, हा सगळा खेळ या शक्तीचाच कसा आहे, याचा म्हणाले तुम्ही अनुभव घ्या. आणि अनुभव घेतल्यावर तुम्हाला समजेल. म्हणून थोराहुनी थोर जे ईश्वराचा ईश्वर. आतापर्यंत ती म्हणून तिचं वर्णन केलं, त्या शारदेला स्त्रीलिंगी वर्णन केलंय. आता ते तिचं स्त्रीलिंगी वर्णन करत नाही, आता ते म्हणतात म्हणून थोराहुनी थोर. तिथे तिला स्त्रीलिंगीत पण थोराहुनी थोर म्हणताना काही इथे लिंगाचा प्रश्न येत नाही. पण जे ईश्वराचा ईश्वर म्हणजे आता इथे परमेश्वराला जसा तो परमेश्वर किंवा ते परमात्मा स्वरूप, तसं ते शक्तिरूप असं वर्णन केलंय त्यांनी. आणि आता भेदाच्या अतीत नेलंय त्यांनी. परमात्मा आणि ती आता भेद नाही ठेवला त्यांनी. आणि जे ईश्वराचा ईश्वर, तर आता पुन्हा म्हणतात तयेसी माझा नमस्कार. ते जे तिचं शक्तीचं रूप आहे, तिला माझा नमस्कार. तदांशेची आता मी कोण नमस्कार करणार म्हणाल, तिचाच अंश माझ्यामध्ये आहे.
त्याच अंशाने मी तिला नमस्कार करतो, कारण नमस्कार करायला माझ्याकडे काही वेगळं नाही. आणि ह्याच्यापेक्षा त्यांची अडचण झाली आहे की पुढे त्या सद्गुरू स्तवनात जाईल. ते अप्रतिम वर्णन आहे त्यांनी सद्गुरूंचं केलेलं. ते म्हणतात आता सद्गुरूंचं स्तवन करतो, आता सद्गुरू वर्णवेना. मला सद्गुरूंचं वर्णन करणं अवघड झालं, जे ते माया स्पर्श शकेना. आता इतकं मायेची पार्श्वभूमी मागे तयार करून ते म्हणतात की सगळंच जर ती आहे, तिचं वर्णन करताना सुद्धा तिच्याच अंशाने जर मी तिचं वर्णन करतोय, आता सद्गुरूंना जर माया स्पर्शच करू शकत नाही, सद्गुरूंपर्यंत जर मायाच पोहोचू शकत नाही, तर जे माझ्या हातातलं साधन आहे किंवा जे मी म्हणजेच तिचं साधन आहे, हेच साधन काम नाही करू शकत, तर ते सद्गुरूचं वर्णन करेल कसं? म्हणून त्यांनी असं म्हटलंय, जे ते माया स्पर्शो शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळेल. त्यामुळे मला अज्ञानाला ते स्वरूप कळणार नाही. आणि थोडस जर त्यांच्या वर्णनाच्या चालीवर आपण थोडं पुढे गेलो तर आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की सद्गुरू आणि परमात्मा यांच्यामध्ये अभेद आहे. म्हणजे परमात्म्याचं जे वर्णन आहे आपल्याकडे, ज्या श्लोकाने आपण सद्गुरूंचं वर्णन करतो की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानम मोहिनी, ह्याच्यामध्ये जे सगळं द्वंद्वातीत वगैरे हे सगळं जे वर्णन आहे हे परब्रह्माचंच वर्णन. ज्या वर्णनाने किंवा परब्रह्माच्या ज्या गुणांनी आपण सद्गुरूंचं वर्णन करतो, आणि म्हणून आपल्याकडे सद्गुरू आणि परब्रह्म हे दोन एकमेकांचे पर्यायी शब्द आहेत. त्याच्यामध्ये परब्रह्मापेक्षा सद्गुरू लहान नाही आणि सद्गुरूंपेक्षा परब्रह्म वेगळं नाही. याकरता विशेष स्पष्टीकरणाने नाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. नाथांच्या एकनाथी भागवतामध्ये या विषयावरती त्यांनी जी टिप्पणी केली आहे, त्यांनी असं म्हटलंय की आम्ही सगळ्या देवता, आता ही गणेश देवतेला वंदन केलं आम्ही, तर गणेश ही देवता ही परब्रह्म स्वरूप आहे, शंकर ही देवता परब्रह्म स्वरूप आहे, विष्णू ही देवता परब्रह्म स्वरूप आहे, जो देवीचा उपासक आहे तो शाक्त देवी सुद्धा परमात्म स्वरूप आहे. आता त्याच्यावरच्या फार खोलात नाही जात, पण त्याच्यावरचं विवेचन नाथ महाराजांनी तर आणखीन सुंदर केलं आणि ते नाही मी मांडत आता, कारण ते फार लांबलचक होईल आपल्याला ह्या अध्यायाला. पुढे जरी वेळ आला तर आपण त्याच्याबद्दल बोलू. तर ती देवी म्हणजे देवी म्हणून उपासना करताना ती माया नाहीये, त्यावेळी ती देवी हे परमात्म्याचं स्वरूप आहे आणि ती परमात्मा म्हणून तिची उपासना केलेली आहे. आणि त्या म्हणजे पंचायतन पूजेमध्ये जेव्हा देवीला स्वीकारलं तेव्हा ती देवी माया म्हणून नाही आलेली, तर ती देवी देवता म्हणून आलेली आणि तिच्या ठिकाणी परब्रह्माचा विचार आम्ही करू शकतो. म्हणजे गणेश बरोबर परब्रह्म, देवी बरोबर परब्रह्म, शंकर बरोबर परब्रह्म, विष्णू बरोबर परब्रह्म, सूर्य बरोबर परब्रह्म, या सगळ्या देवता या परब्रह्म स्वरूप आहेत. पण परब्रह्माच्या ठिकाणी ह्या देवता विसर्जित पण होऊ शकतात. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी ह्या देवता सामावल्या जाऊ शकतात, पण परब्रह्म ह्या देवतेत सामावलं जातं का? तर नाही जात. तर मी गणेशाची उपासक आहे म्हणजे परब्रह्म हे फक्त गणेशच आहे असं होईल का? नाही. घरात दुसराच माणूस आहे जो उपासना करतोय, तो म्हणतो शंकर माझी देवता आहे आणि शंकर म्हणजे परब्रह्म आहे. आता याच्या ठिकाणी परब्रह्म संपून गेलं तर याच्या ठिकाणी परब्रह्म उरलं का? ते म्हणाले कोणत्याही देवतेमध्ये परब्रह्म सामावून जात नाही, परब्रह्मामध्ये सर्व देवता सामावून जातात. पण सद्गुरू हे एकच असं आहे की ज्याच्यामध्ये परब्रह्म आणि परब्रह्मामध्ये सद्गुरू हे दोघेही एकमेकांमध्ये सामावून जातात, दोघेही अभेद आहेत. सद्गुरू आणि परब्रह्मात हा विचार अधिक प्रकटपणाने नाथांनी मांडलाय. माऊलींनी नमनामध्ये हा विचार मांडलाय. त्यांनी 14 अध्यायाच्या तर नमनामध्ये तर म्हटलंय मावळली तर विश्वावासू नवल उदयला चंडावशू, असंच मुळी गुरूंचं वर्णन केलेलं. म्हणजे तिथे वर्णन करताना अभेदच दाखवलाय, पण तरी सुद्धा नाथांनी अधिक स्पष्ट करून आपल्या एकनाथी भागवतामध्ये म्हणजे भागवतावरच्या टीकेमध्ये हा विषय मांडलाय. तसाच तो योगशास्त्रामध्ये मांडला की गुरु कालेन अनवच्छेदा, असं त्यांनी म्हटलेलं की गुरुचं जे स्वरूप आहे त्या सूत्रांमध्ये, पतंजली योग सूत्रांमध्ये गुरुचं जे स्वरूप आहे ते कालाने अवच्छेदित, म्हणजे अशा प्रकारे जे नष्ट होऊ शकत नाही. आणि देव आणि सर्वांच्याच करता जो गुरुच आहे ते एकच तत्व आहे, जे परमात्म तत्व आहे आणि ते तत्व रूपाने प्रकट आहे. त्यामुळे आपल्याला लौकिकात दिसणारी जी सद्गुरु मूर्ती आहे ती व्यक्ती आम्ही लौकिक म्हणून पाहतो,
ज्याला खरं ज्ञान झालेलं आहे यथार्थतेने, त्याला सद्गुरूंच्या ठिकाणी परमात्माच दिसतो. म्हणजे आता सध्या त्या दोन्ही सिरियल्स चांगल्या चालल्या, कृपा सिंधू आणि ब्रह्मांड नाही, त्याच्यामधून ते पुष्कळ हा विषय मांडायचा प्रयत्न करतायत. तर सांगायचा हेतू असा आहे की इथे ह्या सद्गुरूला माया स्पर्श करू शकत नाही. आता म्हणाले मला त्याचं, मी अज्ञानी आहे, मला त्याचं स्वरूप कसं कळणार, म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी काय अधिकार आहे हे मी समजू शकत नाही. आजच म्हणजे काल रात्रीच राहिलं मी वाचत होते त्या श्याम मानवांच्या या अनिस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या करता ज्या लोकांनी काही चळवळ केली त्यातल्या एकांचा एक लेख मी काल वाचत होते. तर त्यात त्यांना एक आव्हान म्हणूया किंवा एक आवाहन दोन्ही केलं गेलं. त्या श्याम मानवांनी सांगितलं की अहो तुमचे हे कोण बाबा आहेत तुम्ही आम्हाला सांगता, हे बाबा जर एवढे समर्थ आहेत आणि बाबांच्याकडे जर एवढं अचाट सामर्थ्य आहे तर हा आम्ही फुल्ली लोडेड ट्रक आणलाय, 14 टन माल भरलेला या ट्रकमध्ये, यांचं जर सामर्थ्य असेल तर यांनी खेचावा हा ट्रक, ओढावा. आता वास्तविक त्याला काही ट्रक ओढून दाखवलं हे काही कोणाचं आध्यात्मिक सामर्थ्य नव्हे, पण तरी सुद्धा ते जे कोण गुरु होते ते गुरु म्हणजे ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की हा ट्रक ओढून दाखवला म्हणजे माझं आध्यात्मिक सामर्थ्य सिद्ध होतं, तर त्यांनी कमरेला एक दोर बांधला, म्हणजे जाड हे, आणि तो जो दोर आहे दोरखंड तो त्यांनी त्या याला बांधला त्या ट्रकला, आणि त्या ट्रकला बांधून आपण स्वतः सहज जसे चालतो ना एखाद्या लहान मुलाचा पांगुळ गाडा धरून आणि त्याच्या पांगुळ गाड्याचा दोरा धरून, तसे ते चालायला लागले आणि तो 14 टन ट्रक त्यांनी बऱ्याच अंतरापर्यंत ओढून नेला आणि मग त्या लोकांचं बोलणं थांबलं. हे काय मोठे चमत्कार म्हणजे सद्गुरू आहेत असं नाहीये, परंतु सद्गुरूंचं सामर्थ्य काय असतं हे इथे समर्थांना सांगायचं आहे की ते समजणं फार अवघड आहे. कारण इतका थोर सद्गुरू असा काही ठाई जन्माला येत नाही. अधिकारी पुरुष असतात आणि त्यावेळी म्हणजे असं आपल्याकडे वर्णन केलं आहे की गुरु ह्या मालिकेमध्ये बसणारे 3 प्रकारचे गुरु असतात. ते विवेकानंदांच्या मुखातून तो विषय आणखी स्पष्ट केला. म्हणजे असा की म्हणाले एक प्रकारचे गुरु असे असतात, आता आमच्यासारखा मनुष्य कसा असतो की 4 पुस्तकं वाचतो आणि जरा वाचून झालं की एक डोक्यामध्ये एखादा विषय सुसूत्रपणाने मांडून तो दुसऱ्यासमोर त्याला सांगण्याची हातोटी साधली की तो विषय मांडतो. विषय मांडतो याचा अर्थ त्याला तो विषय कळतो असं नाही, आणि तो कळला म्हणून तो मांडतो असं नाही, पण एक बोलण्याची एक डोक्यामध्ये म्हणजे शृंखला किंवा एका मागोमाग एक विचार साखळीने मांडण्याची एक ताकद त्या मेंदूमध्ये त्यांनी थोडीशी आपल्याकडून सरावानी तयार केलेली असते, म्हणून तो मांडायचं काम करतो. म्हणजे हा मनुष्य गुरु कधीच नसतो, हा मनुष्य नेहमी पोस्टमन असतो की जो कुणी काही सांगितलेलं आहे ते समोरच्या माणसापर्यंत पोहोचवण्या इतका त्याला हे वाचायला वेळ आहे. कारण आता पुढे येईलच आपल्याला की श्रोत्यांचा सामर्थ्य काय आहे, त्यामुळे हा काही फार मोठा आहे असं नाही, पण ह्याच्याकडे गुरुत्व आहे मुळीच नाही. परंतु गुरु नावाचा जो पहिला म्हणजे अगदी बेसिक एलिमेंटरी गुरु कोण आहे तर म्हणजे ज्यांनी सगळ्या शास्त्रांचं उत्तम ज्ञान केले, अभ्यास केला, त्या शास्त्रांचं त्याला उत्तम आकलन आहे, त्या शास्त्रांचा त्याला खूप अनुभव आला आहे की नाही माहित नाही, पण त्या सगळ्या ज्ञानाच्या दृष्टीने जे काटेकोर वागणं आहे ते त्याच्याकडे आहे. म्हणजे तो त्या दृष्टीने आपलं आचरण कायम राखू शकतो, इतका तो विधी निषेधाने युक्त असं मोठं नेमस्त जीवन जगणार. बरं परमात्म्याला प्राप्त करून घेतला नसेल, पण हा काय करू शकतो, हा तुमच्या मनामध्ये निर्माण एक संदेह झाला, तुम्ही म्हणजे आपण सगळे, की तो म्हणतो की तुम्ही लोक म्हणजे अज्ञानी आपण, की आम्हाला एखादा विषय नाही कळला, आम्हाला काही मनामध्ये संभ्रम निर्माण झाला, की तो म्हणतो तुमच्या मनातला जो संभ्रम आहे तो दूर करण्याचं माझ्याकडे निश्चित साधन आहे. कारण हे शास्त्र मी इतकं अभ्यासलेलं आहे की मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो की ह्या शास्त्राने हे असं सांगितलं आहे, हे असं बरोबर आहे, हे तुम्ही पालन करा, याचा तुम्हाला लाभ होईल. हा आम्हाला लाभ करून द्यायला समर्थ नाही, पण लाभ कशाने होतो याचा मार्ग दाखवायला तो समर्थ आहे. तो योग्य वाटाडे आहे. तिथे विवेकानंद म्हणतात हा गुरुचा पहिला दर्जा आहे, हा पहिल्या प्रकारचा गुरु आहे. दुसऱ्या प्रकारचा गुरु आहे जो गुरु स्वतः अनुभव घेऊ शकतो, त्यांनी अनुभव घेतलेला आहे, त्याला ईश्वराचं दर्शन झालं आहे,
ईश्वराच्या विषयी त्याला अनुभूती आलेली आहे, पण तो दुसऱ्याला अनुभूती देऊ शकत नाही. तो घेऊ शकतो, त्यात तो समजू शकतो, पण तो दुसऱ्याला देऊ शकत नाही. आणि त्यांनी सांगितलं तिसऱ्या प्रकारचे जे गुरु आहेत ते जशी अनुभूती स्वतः आणतात तसा समोरचा माणूस अधिकार संपन्न असो की नसो त्यालाही अनुभूती देण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी. आणि त्यामुळे एका प्रसंगात त्यांनी हा विषय मांडलाय की भगिनी निवेदिता त्यांच्याबरोबर अमरनाथच्या यात्रेला गेलेल्या असतात आणि अमरनाथच्या यात्रेला ते जे शिवलिंग निर्माण झालेलं बघायला आज जातात. त्यावेळी त्या दोघांनी ते शिवलिंग पाहिलेलं आहे आणि तिथेच बसतात विवेकानंद आणि बराच काळ त्यांना समाधी लागते. मोठ्या प्रसन्न चित्ताने बाहेर येतात. बाहेर त्या भगिनी निवेदिता उभ्याच असतात त्यांची वाट पाहत. त्या म्हणतात, स्वामीजी तुम्हाला आज साक्षात शंकराचं दर्शन झालं का, म्हणून आपण इतका वेळ आतमध्ये बसलात. फक्त हसले, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. तर त्या म्हणाल्या, मला कळलं की तुम्हाला तिथे शंकराचं दर्शन झालंय, मग तुम्ही मला ते दर्शन घडवा नाही. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की बरोबर आहे, तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे. मी कदाचित दर्शन घेऊ शकतो, पण मी तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही. ते सामर्थ्य माझ्या गुरूंचं आहे, रामकृष्णांचं. की माझा अधिकार असो की नसो, रामकृष्णांनी मला अद्वैताचा अनुभव दिला आणि माझ्यासारख्या पूर्णपणाने नास्तिक आणि तरकटी असलेल्या माणसाला आस्तिक मार्गावरती आणलं. आणि त्यामुळे एक आहे की समोर असलेलं सद्गुरु स्वरूप जे आहे ते काय आहे, काय सामर्थ्याचं आहे हे कळणं मोठं अवघड आहे. आणि म्हणून समर्थांसारख्याने म्हणावं की ते स्वरूप माझं अज्ञाना काय कळे. आता तेच अज्ञानी असतील तर आम्ही म्हणजे रसातलं आपल्याला कुठे जागाच पाहिजे. न कळे न कळे नेती नेती असं म्हणजे वेद सुद्धा म्हणतं. तेथे माझं मूर्खाची मती पवाडेल कोठे. माझ्यासारख्या मूर्खांनी तिथे काय बोलावं म्हणाले. माझं न कळे हा विचारू, गुरुनी माझा नमस्कार. मला सद्गुरु तत्व हा विचार मला समजत नाही म्हणाले. त्यामुळे त्या सद्गुरूला माझा नमस्कार गुरुनच आहे. गुरुदेवा पहिलं पारू पाबवी मज. मी एवढंच म्हणू शकतो की आम्हाला या किनाऱ्याचं त्या किनाऱ्याला लावा. आमची जी नाव आहे ती त्या पहिलं थडीला घेऊन जा, बाकी आम्हाला तर काही सांगता येत नाही. म्हणजे होती स्तवनाची दुराशा शब्द किती छान वापरला बघा. मला आपलं स्तवन करावं अशी आशा होती नाही आणि दुराशा होती, कारण मी अज्ञानी आहे ना. त्यामुळे ही वेडी आशा कारण नसताना मी धरली. त्यामुळे जी योग्य नाही ती दुराशा मी धरली अंतःकरणामध्ये. तुटला मायेचा भरवसा, कारण हे जे करायला जाऊ नये ते करायला मी आधी गेलो. आणि म्हणाले जी माया हे सगळं करायला मला साथ देणार ती सद्गुरूंना स्पर्शत नाही, त्यामुळे ती मला सोडून गेली. आता असाल तैसे असा. आता काय वर्णन करू आपलं. तुम्ही जसे असाल तसे असा, मला काही म्हणता येत नाही. सद्गुरु स्वामी मायेच्या बळेन करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन. माया झाली लज्जायमान काय करू. आपल्यापुढे यायलाच जर माया लाजली तर आता मी काय करू, आपलं वर्णन तरी मी कसं करू. नातुडे मुख्य परमात्मा. आता हा समर्थांचा आवडता शब्द आणि सारखा दासबोधामध्ये हे प्रकरण आपल्याला भेटणार आहे. त्यांचा थोरला देव आहे, त्यांचा मोठा देव आहे, त्यांचा मुख्य देव आहे, त्यांचा मुख्य परमात्मा आहे, त्यांचा तो निश्चळ देव आहे, त्यांची ती जीवन ज्योत आहे. हे सगळे शब्द त्या मूळ परमेश्वराकरता आहे. जे परमेश्वराचं मूलभूत निखळ स्वरूप आहे त्याकरता शब्द वापरतात. नातुडे मुख्य परमात्मा समजत नाही म्हणून करावी लागेल प्रतिमा. का करतो आम्ही. आम्हाला राम आणि कृष्णाच्या गणपती नरसिंहाच्या मूर्ती कशा करता लागतात, तर आम्हाला ते मूळ परमात्मा स्वरूप कळू शकत नाही, पण त्याच्या मूर्तींची उपासना कशी करायची हे समजतं. म्हणून समर्थ म्हणतात म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णिन सद्गुरूचा. जसा तो परमात्मा कळत नाही म्हणून ईश्वराच्या मूर्ती बनवून त्या परमात्म्याला म्हणजे मुख्य परमात्म्याला जाणण्याचा आम्ही प्रयत्न करतो, तसं सद्गुरु तत्व कळत नाही. आणि मी अज्ञानी आहे हे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा त्याचं वर्णन करायला मी उद्युक्त झालो मायेच्या आधाराने. आपुल्या भावाचा रेखा म्हणी देव आठवावा ध्यानी. तुलना करतात की जसा देव कळत नाही तेव्हा काय होतं, माझ्या भावासारखा देव मी निर्माण करतो. प्रत्येकाचा कुणाचा रामावर असतो, कुणाचा कृष्णावर असतो. बा तुलसीदासांनी तर म्हटलंच आहे की तुलसी तब नमय म्हणजे धनुष्यबाण लो हात. जेव्हा म्हणाले धनुष्यबाण हातात घेशील तेव्हा तुला नमस्कार करील. बाबाने म्हणले या वृंदावनामध्ये माझ्या रामाचं एक देऊळ नाही. मला म्हणले या नाभा दासांनी इथे आणलं बोलावून
आणि तो म्हणतो माझ्या देवाला नमस्कार कर. मी याला नमस्कार करू कसा? मी नाही करणार म्हणाले याला नमस्कार, कारण हा माझा राम नाही, याच्या हातामध्ये धनुष्यबाण नाही. तुलसी तव नम आहे, तेव्हाच तुलसीदास नमस्कार करील जेव्हा धनुष्यबाण हातात घ्याल. आणि आश्चर्य असं आहे, नाभादासांनी पाहिलं की त्या ठिकाणी ते वृंदावनामधलं ते कृष्णाचं रूप आहे, त्रिभंग मूर्ती कृष्णाची, त्या मूर्तीने रामाचं रूप धारण केलं आणि तुलसीदासांना दर्शन दिलं आणि तुलसीदासांनी तिथे नमस्कार केला. सांगण्याचा हेतू असा आहे की आपल्या आपल्या दैवताच्या विषयीचं जे अति उत्कट प्रेम आहे, ते उत्कट प्रेम त्याला त्या भावापर्यंत घेऊन जातं आणि तो भाव अधिकाधिक दृढ झाला की तो सुंदर बनतो. तो त्याच्यामध्ये कृष्णाचा वेश केला का तुलसीदासांनी, तुलसीदासांना एवढं कळत नव्हतं का की राम आणि कृष्ण एकच आहेत, ते सगळे विष्णूचेच अवतार आहेत. असं मला माझ्या रूपाचं प्रेम आहे, ज्या रूपामध्ये मी भगवंताला बसतो त्या अर्थाने इथे म्हणतायत समर्थ, आपल्या भावासारिखा म्हणी देव आठवावा ध्यान. सगळे देव जरी एक असतील तरी सुद्धा आपल्या उपासनेचा देव एकच ठरले, ज्याची उपासना करायची ते रूप एकच ठरलेलं आहे. तर तसं ते म्हणतात, जसं आपण आपल्या भावासारखा देव ध्यानामध्ये आठवतो तसा सद्गुरु हा स्तवनी स्तवू. आता तसंच म्हणाले आपल्याला जसं जमेल, आपल्या भावासारखा जसा परमात्मा आपल्याला समजून घेता येतो तसाच आपण सद्गुरु समजून घेऊ. आणखीन काय करणार? जय जय जी सद्गुरु राजा. आपल्याकडची ही धारणा आहे की सगळं झालं, आता की सगळा दासबोधाचा ग्रंथ वाचून झाला, मग ग्रंथ झाला की आपण दासबोधाची आरती करतो. तर आपण म्हणतो पुष्कळ डोकं फोडलं, त्या बाईनी फोडलं ना आम्ही फोडलं. रोज आपण 4:30ला जमत होतो, ती बाई शिला ताण टाळून बोलत होती, आम्ही पण डोकं अगदी शिलवून शिलवून ऐकत होतो. झाला दासबोध साऱ्या दशकापर्यंत जाऊन पोहोचला. पण म्हणाले आता तो किती कळला कोणाला माहिती, दासबोध किती मोठा आहे हे आम्हाला किती पटलं कोणाला माहिती. दिवसाकाठी काही उपासना केली, देवाची पूजा केली, अगदी पंचोपचार केली, षोडशोपचार केली, काही जरी करून झाली तरी सुद्धा आमचं सामर्थ्य किती? दिवसाचे तास 24. समजा आमचं आयुष्य 100 वर्षाचं धरलं तर त्या 100 वर्षाचा किती काळ देव पूजेला काढला. जो काही काळ आम्ही त्यातला रोज काढला आणि आम्ही देवाची पूजा केली तरी सुद्धा त्याला द्यावं असा काळ, त्याला द्यावं असं मन, त्याला द्यावं अशी बुद्धी, त्याला द्यावं असे सगळे अलंकार, पदार्थ, वस्तू, समर्पणाचं जे जे काही द्रव्य आहेत ती कुठे पुरेशी आहेत आमच्या जवळ. मग आम्ही काय म्हणतो की देवा हे सगळं जितकं जितकं शक्य आहे, यथा मिलितोपचार द्रव्ये, जी जी काही आम्हाला उपचार द्रव्ये मिळाली आहेत ती घेऊन आम्ही तुझी पूजा केली खरी, पण आता म्हणाले ते काही फार पुरेसं आहे असं नाहीये, तुझ्या वैभवाला शोभेल असं तर त्यातलं काही नाही. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की शेवटी काय करू शकतो मनुष्य, तर त्याचा महिमा गाऊ शकतो. त्याचा महिमा गायला मग आपण काय केलं? स्तोत्र म्हटलं, त्याचं नामस्मरण केलं. आता आपल्याला पुष्कळ पाठ करायला वेळ नाही किंवा असं असतं की आधी आपल्या देवपूजेच्या देवघरामध्ये जर आपण वेगळं देवघर असेल आणि आपण तिथे बसून पूजा करत असू तर आपल्याला देवाकरता या पूजेची तयारी आहे, त्या पूजेच्या तयारीत आपला पहिला मोबाईल आणि कॉर्डलेस असतो आणि मग बाकीच्या वस्तू, कारण त्याच्याशिवाय आमची पूजा सुरू होत नाही. कारण पूजा एकेकाने सुरू असते, फोन चालू असतो कानाची. म्हणजे भगवंताच्या पूजेकरता सगळी विविधोपचार द्रव्य जरी तिथे आणली आणि सगळं जरी केलं तरी तिथे त्याला आम्ही सगळं नाही देऊ शकत. आम्ही भले स्तोत्र म्हटली, मग आपण म्हणतो नाही बाबा आमची तरी होत नाही, म्हणणं फोन येतात, त्याला काय करणार. मग आम्ही आपली कॅसेट लावून ठेवतो आणि आम्ही अखंड ती कॅसेट लावतो. त्याला देवपूजा होईपर्यंत विष्णू सहस्रनाम होऊ दे, नाहीतर काय रुद्र होऊ दे, नाहीतर काय अभिषेक काय असेल ते, पण ते आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवतो. आता त्यांनी म्हटलंय की असं आमच्यासारखा कुणी नसेल, कारण असं आमचं सगळं तंत्र जे आहे ते सगळं तडजोडीचं तंत्र आहे की सगळ्या बाबतीत आपली तडजोड असते. आपण तो आपल्याला सगळंच साधायचं, ठीक आहे जशी होईल तशी. आणि मग त्याच्याकरता आमचा शब्द आहे की आमचा आपला लेकरूवाळा परमार्थ आहे, जसं होईल तसं, झालं नाही झालं नाही. तर त्यामुळे आता त्याची समजा उपासना केली, समजा काही स्तोत्र पठण केलं, काही आम्ही नामस्मरण केलं, काही भावानी त्याची उपासना केली, तरी आपल्याकडे पूजेच्या बाबतीत असं म्हटलंय जे केलं आहे ते पुन्हा कमीच आहे. जे केलं आहे ते कमीच आहे. अहो पण ते किती जरी कमी असलं तरी केव्हा तरी तर थांबवलंच पाहिजे. म्हणजे आम्हाला केव्हा तरी थांबणं भागच आहे. मग जर आम्हाला केव्हा तरी थांबणं भागच आहे तर ते कशाने थांबवावं याच्याकरता आपल्याकडे जय जयकार सांगितला.
म्हणजे जय जयकाराचं कारण ते आहे की त्याच्या महिमा गाण्याचा तो एक परमोत्कर्षाचा उच्चार आहे. की आता आम्ही जसं काही नमन करताना आपण एखादा श्लोक म्हटला नाही, आता रामरक्षेमधला रामराज्यमणी म्हटला, बरं त्यानंतर समर्थांचा शुकाचारिके म्हटला, एवढ्यानी नाही भागलं, पुन्हा त्यांचं जीवित उद्देश म्हणून आलेला धर्माच्या करिता म्हटलं. आपण किती श्लोक म्हणणार, शेवटी कुठंतरी त्या मूळ ग्रंथाकडे यायलाच पाहिजे. म्हणजे 1 मिनिटाचं स्तवन केलं का 5 मिनिटाचं केलं, कशाचं का असेल आपण ते थांबलं पाहिजे. मग थांबताना आम्ही काय म्हणतो, आता आमची त्याची खूण आहे की बाबा आता भगवंता वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आमच्या लक्षात इथं थांबलं पाहिजे. मग आता जय जय रघुवीर समज हे जे जय जयकार आहे त्याचा त्याच्या महिमाचा एक परमोत्कर्ष मानला आणि म्हणून आपण आरती करतो की आता त्याची त्यांनी जे समर्थांनी फार सुंदर घेतलं म्हणून ते म्हणतात जय जय जी सद्गुरु राय म्हणाले. आता तुझं वर्णन करायचं, आता मी माझ्या पद्धतीने जातो म्हणाले, आता काय जे मला सुचतं जमतं ते करतो. आणि म्हणून त्यांच्या नावाने गजर केलं की त्यांचा जय जयकार गायलाय, त्यांचा महिमा गायलाय. जय जय जी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा. आता वर्णन बघा, तू विश्वंभर आहेस म्हणजे परमात्म्याला जी विशेषणं लावतो तीच विशेषणं सद्गुरु रायाला लावली. विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू तुझी अभयंकरे अनावर माया हे ओसरे. अगदी पहिल्याच ठिकाणी मुद्द्याचं बोलून समर्थ थेट भेटणारे समर्थांच्याकडे इकडे तिकडे म्हणजे बीटिंग अराउंड द बुशेस समर्थांना मान्य नाही, तिकडून तिकडून विषय मांडायचा नाही. तर खरं म्हणजे वेदांनी असं म्हटलंय की परोक्ष प्रिय हा देवा, देवांना स्तुती देवा तू किती चांगला आहेस अशी केलेली स्तुती खरं देवांना आवडत नाही. की देवा तू इतक्या शत्रूंचं निर्दालन केलंस, तू इतक्याच याचा उपभोग घेतलास, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहेस, तुझ्या ठिकाणी क्षीरसागरात तुला शयन करता येतं, ब्रह्मदेवाला तुझ्या नाभिकमलापासून उत्पन्न करता येतं. इतकं जर तुझं सामर्थ्य आहे तर तुझा महिमा काय वर्णावा त्यांच्या देवाला वर्णव की तू फार चांगला आहेस म्हणण्यापेक्षा तू हे केलंस, तू ते केलंस, तुझं हे सामर्थ्य, तुझं ते. समर्थ म्हणतात एवढं करत बसायची आपल्याला गरज नाहीये. समर्थ थेट म्हणतात तुझी येणं अभयंकरे, तुझा अभय देणारा जो खरा आहे, तुझी येणं अभयंकरे अनावर माया हे ओसर. जी माया अनावर आहे ती कुणालाच आवडता येत नाही, पण तुझा अभयकर असला, तो आमच्या मस्तकावर असला की माया आम्हाला काही करू शकत नाही. जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळून जाय, लगेच दृष्टांत दिला. आणि जसा सूर्याच्या प्रकाशासमोर अंधार आपल्याकडे ज्ञानदेवांनी खूप वेळा वापरलेला दृष्टांत. ते म्हणाले सूर्य अंधाराला शोधायला निघाला, त्या सूर्याला अंधार कसा सापडेल, कारण सूर्य जिथे जाईल तिथे अंधाराचा लयच झालेला असेल. तसं इथे वर्णन केले. थोडी बाऊलींची भाषाच वेगळी आहे. ते थोडा आदित्य अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांडावर आहे. आता वर्णन सुरू झालं सद्गुरूंचं. अरे अहो बरोबर आहे, जो सूर्य आहे तो अंधकाराचा नाश करतो म्हणाले, परंतु रात्र झाल्यावर काय होतं, पुन्हा अंधकार होतो. तैसा नव्हे स्वामी राहावं तसा म्हणाले सद्गुरू नाहीये. एकदा आमच्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश केला की समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाके. पुन्हा आमच्या ठिकाणी अज्ञान नाही म्हणाले, जन्ममृत्यू घाव, आम्हाला पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तो अडकवत नाही. सुवर्णाचे लोहे काही सर्वथा होणार नाही. तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा. म्हणाले परिसाचा स्पर्श झाला आणि त्यांनी लोखंडाचं सुवर्ण झालं. आता म्हणाले काही काळ लोटला, एक 8 दिवस 15 दिवस राहिलं ते लोखंडाचं सोनं. पुन्हा एखाद महिन्याभराने पाहिलं तर हो काय हे कुठे सोनं आहे, आता तर लोखंड झालं. तर समर्थ म्हणतात असं होत नाही, एकदा त्या लोखंडाचं सोनं झालं की सोनंच झालं. तसं म्हणाले आता एकदा सद्गुरूंनी स्पर्श केला की संदेह संपला म्हणाले, आता पुन्हा काही शिल्लक राहत नाही. का सरिता गंगेचे मिळाली, मिळणी होता गंगा झाली. लहान छोटीशी नदी आहे, पण गंगेला मिळाल्यावर लोक तिला गंगाच म्हणायला लागले. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. मग गंगेपासून किंवा वेगळं करावं म्हटलं तर करू शकत नाही. परी ते सरिता मिळणी मागे वहाळ माने जेत जगे, तैसा नव्हे शिष्य वेगे स्वामीच होय. फरक काय म्हणाले, परंतु ज्या ठिकाणी ती सरिता किंवा तो ओहोळ किंवा तो ओढा गंगेला जाऊन मिळतो तिथून तो गंगा होतो. पण त्याच्या मागचा जो ओढा आम्हाला दिसतो तो आपण सांगत असतो की अहो हा ओढा आहे ना, हा गंगेला मिळाला, ही नदी आहे ना, ही अशी नदी तिथे गंगेला जाऊन मिळते. पण तेव्हा असं शिष्याचं होतच नाही. तो एकदा सद्गुरूशी जाऊन मिळाला की त्याचं ते मागचं ओढे पण मुळे राहतच नाही, तो गंगाच होऊन जातो. परिसा आपण ऐसे करीना, अरे परिसानी लोखंडाला स्पर्श केला तर सुवर्ण बनतं. परिसाच्या स्पर्शाने लोखंड परीस नाही बनत. म्हणाले सुवर्ण लोहे पालटे ना,
उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा, पण सद्गुरूचा शिष्य मात्र सद्गुरूंनी कृपा केल्यानंतर तो परिसच बनतो. आपण सारखे करी ती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागली. शिष्याचं गुरुत्व प्राप्त होय, सुवर्णे सुवर्ण करिता नाहीये. म्हणजे म्हणून उपमा नसाहे सद्गुरूची परिसाची. म्हणाले सुवर्णाने सुवर्ण, आता हा लोखंडाने सुवर्ण झाला आणि ह्या सुवर्णाने दुसरं सुवर्ण नाही व्हायचं. हा परिस झाला तरच सुवर्ण तरी, आणि म्हणून हा परिस होतो. उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंत खारट आहे म्हणाले. क्षीरसागर म्हणावा तरी कल्पांती नाचतो म्हणाले, नष्ट होतो. उपमे द्यावा जरी मेरू पर्वत म्हणावा तरी जड पाषाण कठोरू. सद्गुरु तर कोमळ दिनाचा, दिनावरती अत्यंत कोमलपणाने कृपा करणार आहे, त्यामुळे तो पुन्हा मेरू नाही. उपमे म्हणू गगन तरी गगना परिसते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन सद्गुरूच गगनाचा. सद्गुरूला हीन ठरेल गगनाचा दृष्टांत, पण तो असा काही निर्गुण आणि उदासीन नाहीये. धीरपणे उमजू जगती उपमू जगती तरी हे खचेल कल्पांती. म्हणून धीरत्वाच दृष्टांती हीन वसुंधरा. म्हणाले वसुंधरेला जे धैर्य आहे ते आज आम्हाला सगळ्यांना ती तोलून धरतीये. आज एवढे सागर तोललेत, आज एवढे डोंगर तोललेत, आज एवढ्या नद्या, आज एवढा सगळं मानवाचं ओझ आणि सगळी निर्माण झालेली सृष्टी आज ती पृथ्वी तोलती आहे. तर तिचं जे धैर्य आहे ते विलक्षण आहे. म्हणून म्हणाले त्या पृथ्वीचा दृष्टांत द्यावा तर तीही कल्पांती नष्ट व्हायची आहे. त्यामुळे सद्गुरूला तोही दृष्टांत जमत नाही. म्हणाले त्याला सूर्य म्हणावा तर गभस्तीचा प्रकाश किती. अरे शास्त्र मर्यादा बोलती. आपल्याला माहिती आज विज्ञान तर सांगतच आहे की आमचा सूर्य किती काळ राहणार आहे, मग त्याचा हळूहळू तेज कसं नष्ट होणार आहे. तरी तोही भारवाही उखडीवर, म्हणजे जर असं म्हटलं की साक्षात शेष नाग आहे की जो पृथ्वीचा भार वाहतो आहे, तर तोही म्हणाले फक्त भार वाहणारच आहे. आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल, पुन्हा जळ संपून जाईल. सद्गुरू निश्चळ आहेत, नाही देत आहेत. अमृत म्हणावं तर अमृत सुद्धा आलेले जे देव आहेत, या देवता आहेत, ते अमृत प्राशन करणाऱ्या देवतांचा सुद्धा कल्पांची नाशच आहे, म्हणजे त्याचाही उपयोग नाही. सद्गुरु कृपा यथार्थपणाने अमर करणारी आहे. सद्गुरूंना कल्पतरू म्हणावं तर हा कल्पनातीत विचार आहे. आता कल्पनेने काय मागायचं आहे, पण सद्गुरूंच्या ठिकाणी ते तर कल्पना साहिना, तिथे कल्पना पोचूच शकत नाही सद्गुरूंच्या पर्यंत. त्यामुळे कल्पवृक्ष कसा व्हायचा, तो कल्पवृक्ष नाही, जो कल्पनेनी काही तिथे मागावं लागतं. म्हणून कल्पवृक्षाचा अंगीकार कोण करी, चिंता मात्र नाही म्हणी. त्याला चिंतामणी कसा म्हणावा, आणि याच्या जवळ गेल्या सद्गुरूच्या जवळ चिंताच टिकत नाही. मग हा चिंता दूर करणारा चिंतामणी कसा होईल. कामधेनूची दुभणी निकामाची न लागती. कुठलीच कामना त्याच्याजवळ गेल्यावर शिल्लक राहत नाही, तर ती कामधेनू कशी म्हणावी सद्गुरूला. सद्गुरू म्हणून लक्ष्मीवंत तर ती लक्ष्मी पण नाशवंत आहे. आणि सद्गुरूच्या दारामध्ये मोक्ष लक्ष्मी उभी आहे, तिष्ठत उभी आहे असं वर्णन केलंय की मोक्ष लक्ष्मी तिष्ठत, ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी, त्याच्या दारात मोक्ष लक्ष्मी तिष्ठत आहे. स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. पण त्याचा जो कृपाशीर्वाद आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये अविनाशीच आहे, त्याचा कधीच नाश होत नाही. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक, सर्वदा अविनाश एक सद्गुरु. सद्गुरु पदच असं आहे की जे अविनाशी आहे. दयाची उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी अवघी, पंचभूतिक उठा ठेवी नचले ते. जे माझ्या डोळ्याला दिसत आहे, जे माझ्या कानाला ऐकायला मिळत आहे, जे पांचभौतिक आहे, त्या कशाचाच उपयोग तिथे होत नाही. म्हणून सद्गुरु वर्णवेना समर्थांच्या सारखा अत्यंत रोख ठोक, अत्यंत रुक्ष असं म्हणू, अत्यंत कुठल्याही प्रकारे कांतावल्लभ भावामध्ये येणारी जी मधुरा भक्ती आहे, त्या मधुरा भक्तीचा स्पर्श करून घेणारे समर्थ अजिबात नाही. त्यांच्या वाङ्मयामध्ये फक्त एक किंवा दोन ठिकाणी आपल्याला जागा दिसतात, त्याची ही एक जागा आहे की समर्थांनी हे असं म्हणावं, असं बोलावं. म्हणून सद्गुरु वर्णवेना हे गे हेची माझे वर्णन. हे गे असं स्त्रीत्वानी ते शब्द वापरणारे समर्थ कधी नाही, पण सद्गुरूंच्या पुढे पूर्ण हार आहे, सद्गुरूंच्या पुढे पूर्ण शरणागती आहे. म्हणून हे गे हेची माझे वर्णन. म्हणजे मी काय सांगू बाई, आता जसं बाई म्हणते त्या पद्धतीने हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणं. तुम्ही एवढंच सांगतो
की सद्गुरूंच्या बाबतीमध्ये जे अंतर्निष्ठ आहे तेच ही अंतरस्थिती काय आहे, सद्गुरूंचा अधिकार काय आहे, त्यांची कृपा काय आहे, त्यांचं स्वरूप काय आहे, ते तत्व काय आहे, ते तेच जाणतील असं म्हणून सद्गुरू स्तवन थांबलंय. आता संत स्तवन केलेलं आहे की ते म्हणाले की हे सगळे श्रवणाला बसले आहेत, ते सगळे संत आहेतच, नसतील श्रवणाला आलेले तरी ही संत मंडळी जी आहे त्यांना माझं वंदन आहे. कारण जी परम दुर्लभ अशी वस्तू आहे ते दाखवणारे संत आहेत. आता माऊलींनी संजीवन समाधी घेऊन 750 वर्ष होऊन गेली, 800 वर्ष व्हायला लागली, पण आजही ज्ञानेश्वरीच्या सारखा ग्रंथ प्रत्येकाला मार्गदर्शन करणारा आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी त्याच्याविषयीचा जो आदर आहे, त्याच्यातून मिळणारं ज्ञान आहे, त्याच्यातून बुद्धीत पडणारा प्रकाश आहे, तत्वज्ञानाची उकल आहे, त्यात कुठेही कमी होत नाही. त्यामुळे परब्रह्म वस्तू जी आहे ती ज्याच्याकडून प्राप्त व्हायची असे हे सगळे संतजन आहे. आणि म्हणून ते म्हणतात की त्या संतजनांना माझं वंदन आहे. म्हणाले इथे 16 कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तूसी, तीव्र आदित्य कळारासी तोही दाखविना. आणि चंद्र आणि सूर्य हे दोघेही आम्हाला प्रकाशित करून वस्तू दाखवतात, पण ह्या दोघांनाही जे दाखवता येत नाही, म्हणजे या दोघांनाही आम्हाला परमात्म वस्तू दाखवता येत नाही. आता सूर्याच्या प्रकाशाचं वर्णन करताना छान म्हणतात, चिरिले वाळाग्र तेही प्रकाशी, म्हणजे केसाचे सुद्धा भाग केले आणि तेही पाहायचे म्हटले तरी सुद्धा हा सूर्य प्रकाश दाखवील, पण परमात्म्याचं स्वरूप काही त्याला दाखवता येणार नाही. ते दयाचेनी साधकाची प्राप्त होय, परी तो दाखविना वस्तूची कोण सूर्य. पण ज्याच्यामुळे साधकांना प्राप्त होतं ते मात्र हे संत आहेत. जेथे आक्षेप आटले, जेथे प्रयत्न प्रस्तावले, जेथे तर्क मंदावले, तर्किता निज वस्तू. परमात्म्याच्या पुढे तर्क चालत नाही, तर्क मंदावला. ते म्हणतात प्रयत्न प्रस्तावले, तिथे पश्चाताप झाला प्रयत्नांचा. आक्षेप आटले, अनेक प्रकारांनी आरोप प्रत्यारोप केले. परमात्मा कसा असावा, तो कृष्णरूप असावा, तो रामरूप असावा, तो नरसिंहरूप असावा, तो असा नसावा, तो मध्यपूर्व रूप असावा, काय ज्याला जे वाटेल ते त्याच्यावरती जे जे म्हणून आम्ही रूप लादली, जे जे स्वरूप लादलं त्या कोणत्या स्वरूपाने तो आमच्या समोर प्रकट झाला नाही. पण म्हणाले बळे विवेकाची वेगळी, बळे शब्दाची बोबडी, जेथे मनाची तातडी कामा नाहीये, त्यातलं विवेक चालत नाही, शब्द चालत नाही, मन पोचत नाही. आणि म्हणून म्हणाले असा जो परमात्मा आहे तो कोण दाखवतो, कोण प्रकट करतो, तो संत प्रकट करतो. म्हणजे आजच्या काळामध्ये आपल्याला माहित नाही, आज एवढे सगळे महंत आहेत आणि आज असे मीडिया उपलब्ध आहे, त्यामुळे मीडियावर आम्हाला दोन्ही बघायला मिळतं. सगळ्या संतांचा महिमा बघायला मिळतो आणि त्या सगळ्या संतांची पुष्कळ वाभाडी पाहायला मिळतात. कारण असं मीडियाचं कामच आहे. मीडियाने तर स्टॅटिस्टिक्स देत नाही की महाराष्ट्रामध्ये संत किती आहे, त्या संतांचे आश्रम किती आहे, त्यांची प्रॉपर्टी किती आहे, त्यांची पुस्तकं किती आहे, ते काय व्यवहार करतात, त्यांच्याकडे काय काय चालतं, काय तुम्ही विचारू नका. एका बाजूने त्या संतांची उत्तम प्रवचन आम्हाला ऐकायला मिळतात. हे बघावं का हे बघावं आपल्याला कळत नाही, हे सगळं समोर उभं आहे. पण संतांच्या बाबतीमध्ये या सगळ्याच्या पलीकडे आहे. संत जे आहेत आता आमच्या समोर ह्यातलं कुणीही नाही म्हटलं तरी महाराष्ट्राला संतांची वानवाच नाही, पण महाराष्ट्रात अगदी प्रमुख 4 संत जरी धरले तरी ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ आणि एकनाथ, एवढे 4 ही महाराष्ट्राचे खांब आहे की यांच्या तत्वज्ञानाला जुळणारं तत्वज्ञान सांगणारा कोणी हरीचा लाल आज असेल तर त्याला आपलं वंदन आहे. यांच्या तत्वज्ञानाला जुळणारं बोलत नसेल, यांच्या वर्तनाला जुळणारं वागत नसेल, यांच्या चालीने चालत नसेल तर समजावं दुरूनच तुम्हाला नमस्कार. कारण काय आहे, यांनी या महाराष्ट्रापुरते तरी आम्हाला मळलेली पाऊल वाट दिलेली, आम्हाला भयच नाही या परमार्थ मार्गावरती कसं चालायचं. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलंय की हे जे संत आहेत समोर असले तर व्यक्ती म्हणून आहेत, समोर नसले तर ग्रंथरूपात आहे आणि ग्रंथरूपाने आम्हाला मार्गदर्शक आहे. म्हणजे संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. झाले ना, तिथे थांबूया आपण. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. म्हणजे संत जे आहेत ते आनंदाचं स्वरूप आहे, संत केवळ सुख आहे, संत नाना संतोषांचं मूळ आहे,
संत विश्रांतीची विश्रांती आहे. विश्रांतीने विश्रांती घ्यायला कुठे जावं? संतांच्या इथे जावं. तृप्तीने कुठे जावं? संतांच्या ठिकाणी. तृप्तीची निजतृप्ती संत आहेत ना, तरी भक्तीची फलश्रुती. भक्तीने काय प्राप्त व्हावं? संत आहेत. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र ना, तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. पुण्यभूमीचं पावित्र्य सुद्धा संत आहेत. समाधीचं मंदिर संत आहेत. विवेकाचं भांडार संत आहेत ना, तरी बोलिले माहेर सायुज्य मुक्ती. आणि जी सायुज्य मुक्ती प्राप्त व्हायची आहे त्या मुक्तीचं माहेर घर, ते स्थान संत आहेत. आणि मोक्षश्री जी आहे तिने या संतांना अलंकृत केलेलं आहे. असे असंख्य दरिद्री जीव त्यांनी या मोक्षश्रीनी श्रीमंत केलेले आहेत. असे हे संत आहेत. ते उदार आहेत, ते दानशूर आहेत. त्यांनी आम्हाला जो ज्ञान विचार दिलेला आहे तो अमोलिक आहे. जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन. तर या संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे? या संतांचं वर्णन करणं अवघड आहे. जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेदश्रुतीशी नाकळे, तेच दयाचे निवोळे परब्रह्मांतरी. पुन्हा शेवटी ते निष्कर्षाजवळ येतात आणि ते म्हणतात की काय सांगावं, त्या परब्रह्माला प्राप्त करून देणारे संतच आहेत. त्यांना कितीही उपमा दिल्या तरी कमी आहेत. ज्याच्यामुळे मुख्य परमात्मा प्रकट होतो असं संतांचं स्वरूप असल्यामुळे म्हणाले संत हे मला वंदनाला श्रेष्ठ वाटतात, असं म्हणून समर्थांनी त्यांना वंदन केलं. पुढच्या वेळी आपण श्रोत्यांचं वंदन सुरुवात.